आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आज आपण मराठी व्याकरणातील समास हे प्रकरण अभ्यासणार आहोत। मग परीक्षेला समासावरती प्रश्न हा निश्चित विचारला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे। स्पर्धा परीक्षा असतील किंवा आपल्या रेग्युलर परीक्षा असतील, त्याला परीक्षेला समास या घटकावरती प्रश्न हा निश्चित विचारलाच जातो, हे लक्षात घ्यायचं आहे। मग समास म्हणजे काय, त्याचा विग्रह काय असतो, त्याचा सामासिक शब्द काय, समास काय, तर पहा, समास हा जो प्रकार आपण शिकणार आहोत, हा शब्द जो आहे सम अधिक अस या दोन शब्दांपासून तयार होतो। सम अधिक अस समास, ठीक आहे। मग याचा अर्थ काय आहे पहा, तर दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात। समास कशाला म्हणतात, तर दोन किंवा अधिक शब्द ज्यावेळेस एकत्र येतात, दोन किंवा अधिक शब्द ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस जो नवीन शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात। समजलं? म्हणजेच जो शब्द दोन घटकां किंवा दोन पेक्षा अधिक शब्दांपासून तयार होतो त्याला आपण समास असे म्हणतो। मग या समासाचे एकूण प्रकार किती आहेत, तर परीक्षेला तुम्हाला व्याख्या सुद्धा विचारली जाऊ शकते समासाची, ठीक आहे। मग त्या समासाची व्याख्या लिहिताना काय लिहिणार, तर दोन किंवा अधिक शब्द ज्यावेळेस एकत्र येतात किंवा एकत्रीकरणाला काय म्हणतात, तर समास असे म्हणतात। याचे मुख्य चार प्रकार पडतात। समासाचे मुख्य चार प्रकार पडतात। पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास। असे या समासांचे मुख्यतः चार प्रकार पडतात। आता हे चार प्रकार परीक्षेला या चार प्रकारांमध्ये विचारलं जातं, ठीक आहे। या चार प्रकारांवरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात। मग आपण आता त्यातला पहिला प्रकार घेऊया, अव्ययीभाव समास। पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास, हा पहिला प्रकार आहे। मग अव्ययीभाव समास म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत। अव्ययीभाव समास म्हणजे काय, जेव्हा समासातील पहिले पद अव्यय असून, आता समासातील पहिले पद हे अव्यय असून ते प्रधान असते म्हणजे मुख्य असते। प्रधान असते म्हणजे काय, मुख्य असते। व सामासिक शब्द हा क्रिया विशेषण अव्यय असतो आणि सामासिक शब्द हा क्रिया विशेषण अव्यय असतो, तेव्हा त्या समासास अव्ययीभाव समास असे म्हणतात। पहा, समासातील पहिले जे पद आहे ते अव्यय असते आणि दुसरे जे पद आहे म्हणजे दुसरा जो शब्द आहे, पद म्हणजे शब्द हे लक्षात ठेवायचं आहे, तो क्रिया विशेषण अव्यय असतो। तो काय असतो, क्रिया विशेषण अव्यय। क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय, तर क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात, ठीक आहे। मग आता यामध्ये पहा काही उपसर्ग दिलेले आहेत, म्हणजे शब्द जर आला असेल परीक्षेला तर त्या शब्दाला अगोदर हे शब्द येतात आणि यावरून तुम्ही ओळखू शकता की हा कोणता प्रकारचा समास आहे, ठीक आहे। मग ते शब्द पहा कोणकोणते आहेत, तर आ, यथा, प्रति, दर, बला, गैर, बिन, हर, बर। कोणकोणते शब्द आहेत, आ, यथा, प्रति हे तीन एकत्र येतात, आ, यथा, प्रति, दर, बला, गैर, बिन, हर, बर हे फारसी शब्द आहेत। ह्या फारसी शब्दांच्या अगोदर हे प्रत्यय लागतात। तसेच काही शब्द जे असतात ते द्विरुक्ती करून येतात, म्हणजे पदोपदी, गावोगावी अशा पद्धतीने हे शब्द येत असतात। पदोपदी, गावोगावी याप्रमाणे तोच शब्द पुन्हा येतो, द्विरुक्ती होते, ते सुद्धा शब्द यामध्ये येतात अव्ययीभाव समासामध्ये। मग यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय, तर उपसर्ग पाठ करा। आ, यथा, प्रति, बर, गैर, बिन, हर हे उपसर्ग पाठ करा। तसे द्विरुक्ती शब्द आहेत ते याच्यामध्ये येतात आणि मुख्यतः पहिलं पद हे प्रधान असतं आणि दुसरं पद हे क्रिया विशेषण असतं। उदाहरण पहा, आजन्म। आजन्म जर तुम्ही पाहिलं तर आ आणि जन्म बरोबर असे दोन शब्द आहेत। यथाविधी, येथे सुद्धा दोन शब्द एकत्र आलेत, यथाविधी झालेला आहे। मग यामध्ये पहिलं पद जे असतं ते प्रधान असतं। पहा, प्रधान असतं म्हणजे जन्मापासून, तर जन्म हे प्रधान आहे, मुख्य पद आहे। आणि क्रिया विशेषण तर कधीपासून,
जन्म झालेला आहे, कधीपासून जन्म झालेला आहे, पण तो कधी झालेला आहे तर जन्मापासून, हा क्रिया विशेषण अव्यय आला. काल याला यथा विधी, विधी हा मुख्य म्हणजे प्रधान पद आहे विधी इथे पहा, आणि नंतरचं जे आहे ते क्रिया विशेषण आहे म्हणजे प्रमाणे या ठिकाणी. अशा पद्धतीने पहिलं पद प्रधान असतं आणि दुसरं पद हे क्रिया विशेषण अव्यय असतं. कशाचं? अव्ययीभाव समासाचं. तसेच अव्ययीभाव समासामध्ये आ, यथा, प्रति, हर, बिन, बे, बला, दर, गैर, हर, बर तसेच द्विरुक्ती शब्द म्हणजेच गावोगावी, पदोपदी हे जे शब्द आहेत हे याच्यामध्ये अव्ययीभाव समासामध्ये येतात, हे लक्षात घ्यायचं आहे. हा झाला पहिला प्रकार समासातील अव्ययीभाव समास. आता आपण पाहणार आहोत त्यातला दुसरा प्रकार, तो आहे तत्पुरुष समास. दुसरा प्रकार पाहणार आहोत आपण तत्पुरुष समास. पहा, तत्पुरुष समास म्हणजे काय? ज्या समासात दुसरे पद प्रधान असून, ज्या समासात दुसरे पद प्रधान असून विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द, दुसरं पद प्रधान असतं आणि ज्यावेळेस त्या शब्दाचा आपण विग्रह करतो, म्हणजेच त्या सामासिक शब्दाचा आपण विग्रह करतो, त्यावेळेस अर्थाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर मधला शब्द आपण तिथे गाळलेला असतो आणि गाळलेला शब्द असतो किंवा विभक्ती जी असते ती विभक्ती प्रत्यय घालावा लागतो त्या ठिकाणी. त्या गाळलेल्या शब्दाच्या ऐवजी काय करावा लागतो? विभक्तीचा प्रत्यय त्या ठिकाणी आपल्याला घालावा लागतो. त्या समासास तत्पुरुष समास असे म्हणतात. मग विभक्तीचा प्रत्यय घालावा लागतो म्हणजे काय? तर विभक्तीचे प्रत्यय तुम्हाला माहिती असतील. विभक्ती प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी आहे की नाही. सला ते, सल नाते, नेशी, निहीशी, च, चाचे, चाचीचे, हे असे प्रत्यय जे आहेत, या, तर हे प्रत्यय इथे घालावे लागतात, हे शब्द. मग पहा, दुसरे पद प्रधान असते आणि अर्थादृष्टीने गाळलेल्या शब्दाला काय असतो तर विभक्तीचा प्रत्यय असतो. उदाहरण जर पाहिजे तर सुख प्राप्त, सुखाला प्राप्त, ला, सुखाला प्राप्त, अशा पद्धतीने हे त्याचं उदाहरण आपल्याला पाहिलेलं आहे. सुख प्राप्त, ला हा विभक्ती प्रत्यय आलेला आहे, दुसरं पद प्रधान आहे. ठीक आहे. सुख प्राप्त, ज्या समासात दुसरे पद प्रधान असते, प्राप्त झालेला आहे, दुसरं पद प्रधान आहे आणि गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावा लागतो. पहा, विभक्तीचा प्रत्यय घातलेला आहे, बरोबर, ला हा प्रत्यय घातलेला आहे या ठिकाणी, आणि त्यामध्ये सामासिक शब्द हा तत्पुरुष समास बनतो, म्हणून हा तत्पुरुष समास आहे. पुढे पहा, नील कमल, नील असे कमल, नील असे कमल. मग यामध्ये पहा, नील असे कमल हा सुद्धा या ठिकाणी आपण जो घेतलेला उदाहरण आहे हे अशा पद्धतीचं आहे, नील असे कमल. मग पहा, दुसरं पद जे आहे ते प्रधान आहे, कमल हे प्रधान आहे. ठीक आहे बा, दुसरे पद प्रधान आहे. कमळ कसं आहे तर नील आहे, निळ कमल आहे. मग प्रधान कोठला आहे तर कमल. इथे प्राप्त काय झालंय तर सुख प्राप्त झालेलं आहे, म्हणजे प्राप्त मुख्य पद आहे. कमळ हे मुख्य आहे आणि ते निळ आहे म्हणून मुख्य काय कमल, दुसरं पद प्रधान आहे. तसेच असे म्हणजेच विभक्तीचा प्रत्यय हा वेगळ्या स्वरूपात दिलेला आहे, असे, बरोबर. ने एशी, निही एशी, ए हा इथे आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण तत्पुरुष समास जो आहे तो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. आता आपण या तत्पुरुष समासाचे काही प्रकार पाहणार आहोत. मग त्यातला पहिला प्रकार आहे तत्पुरुष समासाचा, तो आहे नत्र तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार आहे नत्र तत्पुरुष समास. पहा, ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. पहिले पद हे नकारार्थी असते म्हणजे या पदामध्ये न, नाही वगैरे शब्द येतात, नकारार्थी दाखवलेलं असतं, नाही करणार, न गेलेला, अशक्य आहे, शक्य नाही, अशा पद्धतीचे शब्द यामध्ये येतात. उदाहरण पाहूया, अत्यंत सोप्या पद्धतीचं आहे नापसंत. पहा, सुरुवातीलाच ना हा शब्द आलेला आहे, नापसंत, बरोबर. पसंत नसलेला, नापसंत, पसंत नसलेला, नापसंत, अशा पद्धतीने ते झालेलं आहे. तसेच अशक्य म्हणजेच शक्य नसलेले, अशक्य म्हणजेच शक्य नसलेले, अशक्य म्हणजे न, ना वगैरे जे शब्द असतात ते यामध्ये येतात. अ, ना, अशक्य, नापसंत, नकारदर्शक शब्द यामध्ये येतात.
आणि ज्यावेळेस असे शब्द तुम्हाला सापडत असतील, असे सामासिक शब्द, तर ते सरळ सरळ तत्पुरुष समासाचे शब्द असतात. हा झाला पहिला प्रकार तत्पुरुष समासातला. आता दुसरा प्रकार आपण पाहणार द्विगु समास. त्यातलाच ज्या समासातील पहिले पद हे संख्या विशेषण एकवचनी असते, ज्या समासातील पहिले पद हे संख्या विशेषण एकवचनी असते व सामासिक शब्दावरून या समूह दर्शविला जातो किंवा सुचविला जातो, त्यास द्विगु समास असे म्हणतात. म्हणजे पहिलं पद हे संख्या दर्शवतं, पहिलं पद हे संख्या विशेषण दर्शवतं, दुसरं पद हे काय दर्शवतं, समूह दर्शवतो. बघूया आपण दर्शवतंय की नाही. उदाहरण पहा, पंचवटी 5 वडांचा समुदाय. पंचवटी पहा, 5 या ठिकाणी पहा, पंच म्हणजे 5, वटी म्हणजे वडांचा समुदाय, समुदाय दर्शवलेला आहे, बरोबर. 5 हे संख्या विशेषण. तसेच सप्ताह, सप्ताह 7 दिवसांचा समूह म्हणजे 7 हे दिवस आहेत, संख्या विशेषण आहे. तसेच समूह हे काय आहे, तर समूह दर्शवलेला आहे, या ठिकाणी समुदायवाचक आहे. म्हणजेच अशा पद्धतीने हे आहे द्विगु समास, ज्यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण येतं, दुसरं पद हे समुदाय दाखवतं. हे झाले तत्पुरुष समासाचे 2 प्रकार. आता हे तत्पुरुष समासाचे 2 प्रकार आपण पाहिले. पहिला प्रकार आपण पाहिला समासाचा अव्ययीभाव समास, दुसरा पाहिला तत्पुरुष समास. हे 2 प्रकार आपण आता पाहिलेले आहेत. आता आपण पुढचे 2 प्रकार पाहणार आहोत, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर आता आपण 2 प्रकार पाहिले समासाचे. आता आपण या समासाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे द्वंद्व समास. हा तिसरा प्रकार पाहणार आहोत. पहा, द्वंद्व समास हा तिसरा प्रकार पाहतोय आपण. ज्या समासातील दोन्ही पदे, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात, म्हणजे दोन्ही पद आपल्या आपल्या ठिकाणी प्रधान असतात, एकही कमी एकही जास्त असा नसतो. जसं की अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान असतं तर दुसरं नसतं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान असतं तर पहिलं नसतं, परंतु यामध्ये दोन्ही पद प्रधान असतात. त्यासाठी ओळखण्यासाठी अत्यंत सोपं जातं हे. आणि ते दोन्ही पद जी आहेत ती कोणकोणत्या शब्दांनी, म्हणजे त्याला अव्यय असे म्हणतात त्या शब्दांना, ज्या शब्दांनी 2 शब्द किंवा वाक्य जोडली जातात त्या शब्दांना काय म्हणतात, तर त्या शब्दांना अव्यय असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. मग द्वंद्व समास म्हणजे काय, तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. मग दोन्ही पदे जर अर्थदृष्ट्या समान असतील आणि त्यांना ज्या शब्दांनी जोडली जातात ते शब्द कोणते, तर आणि, व, अथवा, किंवा हे 4 शब्द आहेत. आणि वा सुद्धा येऊ शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे हे शब्द जर त्यांचा विग्रह करताना या शब्दांचा उपयोग तेथे जर होत असेल तर तेथे द्वंद्व समास हा असतो, हे नक्की असतं. मग तुम्ही जर पाहिलं तर आणि, व, अथवा, किंवा, मग हे शब्द कशा रीतीने त्यांचं कार्य करतात ते पाहूया आपण. उदाहरण पहा, पहिलं बहीण भाऊ. बहीण भाऊ. मग बहीण भाऊ यांचा उल्लेख करताना आपण कशा रीतीने करू शकतो विग्रह करताना, तर याचा विग्रह हा निश्चित असतो की अशा स्वरूपाचा विग्रह असतो. त्यासाठी विग्रह एकदा तुम्ही सगळ्या शब्दांचे विग्रह जे आहेत ते वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला विग्रह करताना चुकीचा करता येणार नाही. बहीण भाऊ याचा विग्रह नेहमी बहीण व भाऊ असा होतो. काय होतो विग्रह बहीण भाऊचा? बहीण व भाऊ असा याचा नेहमी विग्रह असाच होतो, लक्षात ठेवायचा आहे. मग या बहीण हा शब्द प्रधान आहे, भाऊ हा शब्द देखील प्रधान आहे, बरोबर. मग या ठिकाणी दोन्ही प्रधान आहेत आणि हे दोन्ही प्रधान शब्द अर्थदृष्ट्या पहा कोणत्या शब्दांनी जोडलेले आहेत, तर व या शब्दाने ते जोडलेले आहेत, म्हणजे विग्रह केल्यानंतर. हा झाला सामासिक शब्द. ठीक आहे. उदाहरण दुसरं पहा, सत्य असत्य. मग 2 शब्द आहेत, सत्य आणि असत्य. मग ते सत्य असू शकतं किंवा असत्य सुद्धा असू शकतं, म्हणून सत्य किंवा असत्य. सत्य किंवा असत्य. मग किंवा या शब्दाने हे 2 शब्द जे आहेत प्रधान आहेत आपापल्या जागी, सत्य आणि असत्य, आणि ते आपल्या जागी प्रधान आहेत दोन्हीही, एकही कमी नाही एकही जास्त नाही, प्रधान आहेत. आणि ते 2 शब्द किंवा या शब्दाने अव्ययाने जोडलेले आहेत. तिसरा पहा, चहा पाणी. चहा
पाणी व इतर फराळाचे पदार्थ. व या शब्दाने चहा पाणी आणि इतर फराळाचे पदार्थ. मग आता या ठिकाणी चहा पाणी, भाजीपाला, केर कचरा हे सगळे शब्द जे आहेत ते द्वंद्व समासामध्ये येतात. मग चहा पाणी म्हणजे नुसतं चहा आणि पाणी देतो का आपण? पाहुणे घरात आल्यानंतर आपण पाहुण्यांना फक्त चहा आणि पाणी देतो का? तर नाही. त्यांना आपण नाश्ता सुद्धा देतो, पण म्हणताना फक्त आपण चहा पाणी म्हणतो. चहा पाणी वगैरे घेणार का? तर करताना आपण नेहमी त्याच्याबरोबर फराळाचा पदार्थ सुद्धा देतो, नाश्त्याचे पदार्थ, आहे की नाही? मग त्याला म्हणतात चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. आणि ते व या अक्षराने अव्ययाने जोडलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने द्वंद्व समास दोन्ही पदे प्रधान असतात आणि ते व आणि अथवा किंवा या अक्षरांनी अव्ययांनी जोडले जातात. हा झाला तिसरा प्रकार समासाचा द्वंद्व समास. आता आपण चौथा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे बहुव्रीही समास. हा चौथा प्रकार आहे या समासाचा. शेवटचा प्रकार बहुव्रीही समास म्हणजे काय पहा. ज्या सामासिक शब्दांची दोन्ही पदे महत्वाची नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. पहा, या सामासिक हा जो बहुव्रीही समास आहे याचं कोणतंही पद प्रधान नसतं. पहिलंही पद प्रधान नसतं आणि दुसरंही पद प्रधान नसतं. म्हणजेच दोन्ही पद प्रधान नसतात, तर कोणत्यातरी तिसऱ्याच व्यक्तीचा, तिसऱ्याच पदाचा येथे उल्लेख होतो. तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचं काय असतं? विशेषण असतो. म्हणजे दिलेला जो शब्द आहे तो त्या तिसऱ्या पदाचं विशेषणाचं कार्य करतो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. मग बघूयात आपण उदाहरण. लक्ष्मीकांत. मग हे दोन्ही शब्द या ठिकाणी लक्ष्मीकांता म्हणजे लक्ष्मीकांत. मग हे शब्द पहा, लक्ष्मी म्हणजे आपली लक्ष्मी देवी, बरोबर की नाही? आपली देवी जी आहे विष्णूची पत्नी लक्ष्मी. मग पहा, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. असा कोण? तर विष्णू. मग कांता म्हणजे कोण? तर बायको. लक्ष्मी आहे कांता ज्याची म्हणजे लक्ष्मी आहे बायको ज्याची असा कोण? तर तो विष्णू आहे. लक्ष्मीचा नवरा कोण? तर विष्णू असतो, पती. म्हणजेच या ठिकाणी विष्णूचा उल्लेख केलेला आहे का? नाही. परंतु या शब्दावरून त्यांचा तिसऱ्या पदाचा बोध होतो. लक्ष्मीचा कांत, लक्ष्मीकांत. मग कोण आहे? लक्ष्मी आहे बायको ज्याची म्हणजे लक्ष्मी आहे कांता ज्याची, तो कोण? विष्णू. मग विष्णूसाठी विशेषण काय दाखवलेलं आहे? तर लक्ष्मी आहे कांता म्हणजे लक्ष्मीकांत ह्या विष्णूचं काय करतात? विशेषण रूप दाखवलेलं आहे त्या तिसऱ्या पदाचं. पुढे पहा, नीलकंठ. नील आहे कंठ म्हणजे निळा आहे कंठ ज्याचा तो कोण? शंकर. मग शंकर म्हटलं शंकराला काय म्हणतो? निळकंठ. का? तर निळा कंठ म्हणजे विशेषण आपण सांगतो त्याच्याविषयी. म्हणजेच हे दोन शब्द जे आहेत अशा पद्धतीचे शब्द आहेत की जे तिसऱ्याच पदाचा बोध करतात, त्याला म्हणतात बहुव्रीही समास. पहा, अजून एकदा आपण एक थोडक्यात माहिती घेऊया. चार समास आहेत. समासाचे 4 प्रकार: अव्ययी भाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. अव्ययी भावामध्ये प्रथम पद प्रधान असते, पहिलं पद. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान असतं. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद प्रधान असतात. तर बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद प्रधान नसतात, कोणतं तर तिसरंच पद प्रधान असतं. अशा रीतीने आज आपण समास म्हणजे काय आणि समासाचे 4 प्रकार जे आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत.